हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त आकडे नाहीत. हा भारताचा आर्थिक, सामाजिक, औद्योगिक आणि मानवी विकासाचा एक प्रकारे ब्लूप्रिंट आहे. आज आपण 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा सखोल अभ्यास करणार आहोत, जो नुकताच वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. बरोबर. आणि विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प खूप महत्वाचा असतो. यातले आकडे आणि योजनांची नावं प्रिलिम्समध्ये थेट विचारली जातात. आणि मेन्ससाठी मेन्समध्ये या धोरणांमागील विचार आणि त्यांच्या परिणामांवर विश्लेषणात्मक प्रश्न येतात. तर मुलाखतीमध्ये यातून सरकारची दूरदृष्टी आणि प्राधान्यक्रम किती समजले आहेत हे तपासलं जातं. आणि यावेळच्या अर्थसंकल्पाचा गाभा आहे विकासाची 4 इंजिने आणि त्याला गती देणारे नवोन्मेष म्हणजेच इनोव्हेशन. चला तर मग या प्रत्येक पैलूचा व्यवस्थित आढावा घेऊया. सुरुवात करूया त्या मोठ्या आकड्यांपासून जे संपूर्ण अर्थव्यवस्थेचं चित्र स्पष्ट करतात. हो, ज्यांना आपण मॅक्रो नंबर्स म्हणतो. यातून सरकारचा इरादा स्पष्ट दिसतो. यातला सर्वात महत्त्वाचा आकडा आहे सरकारचा एकूण खर्च. किती आहे तो? तो तब्बल 50.65 लाख कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे. हा एक प्रचंड मोठा आकडा आहे. 50.65 लाख कोटी. मग हा सगळा पैसा येणार कुठून? सरकारचं उत्पन्न किती अपेक्षित आहे? उत्तम प्रश्न. कर्जाव्यतिरिक्त सरकारचं एकूण उत्पन्न अंदाजे 34.96 लाख कोटी रुपये राहील. ओके. यातला मोठा वाटा अर्थातच करांमधून येईल, म्हणजे निव्वळ कर महसूल तो 28.37 लाख कोटी रुपये अपेक्षित आहे. पण उत्पन्न आणि खर्चात मोठी तफावत दिसतीये, जवळपास 15-16 लाख कोटींची. मग ही तूट कशी भरून काढली जाणार? आणि इथेच वित्तीय तुटीचा मुद्दा येतो, नाही का? अगदी बरोबर. आणि हा मुद्दा परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. ही तूट, जिला आपण वित्तीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट म्हणतो, ती जीडीपीच्या 4.4% राहण्याचा अंदाज आहे. 4.4%. हो. आणि ही तूट भरून काढण्यासाठी सरकार बाजारातून अंदाजे 14.82 लाख कोटी रुपयांचं कर्ज उभं करणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही तूट कमी करण्याचा प्रयत्न दिसतो, जी एक सकारात्मक बाब आहे. ठीक आहे. म्हणजे सरकार विकासासाठी कर्ज घेण्यास तयार आहे. मग या खर्चातला सर्वात मोठा वाटा कुठे जाणार आहे? तो जाणार आहे भांडवली खर्चाकडे, म्हणजेच कॅपिटल एक्सपेंडिचर. सरकार रस्ते, रेल्वे, बंदरं अशा पायाभूत सुविधांवर तब्बल 11.21 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. 11.21 लाख कोटी? हो. आणि ही रक्कम जीडीपीच्या 3.1% आहे. पुन्हा सांगतो, 3.1%. जेव्हा सरकार भांडवली खर्च वाढवतं तेव्हा अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते. ही आकडेवारी प्रिलिम्समध्ये थेट विचारली जाऊ शकते, त्यामुळे हे आकडे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्पष्ट झालं. आता विकासाच्या पहिल्या इंजिनकडे वळूया, कृषी क्षेत्र. देशाची मोठी लोकसंख्या आजही या क्षेत्रावर अवलंबून आहे. इथे काय महत्वाच्या घोषणा आहेत? इथे 3 मोठ्या योजना लक्ष वेधून घेतात. पहिली आहे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना. धनधान्य कृषी योजना? हो. ही योजना खास करून कमी उत्पादकता आणि मध्यम पीक क्षमता असलेल्या 100 जिल्ह्यांमध्ये राबवली जाईल. म्हणजे जिथे गरज आहे तिथे लक्ष केंद्रित केलं जात आहे. पण याची अंमलबजावणी कशी होईल? केंद्र सरकार एकटं करणार की? नाही, ही योजना राज्य सरकारांच्या भागीदारीतून राबवली जाईल, ज्यामुळे स्थानिक पातळीवर अंमलबजावणी सोपी होईल. याचा थेट फायदा 1.7 कोटी शेतकऱ्यांना मिळेल, असा सरकारचा अंदाज आहे. ही झाली शेतीची गोष्ट. पण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न फक्त शेतीपुरता मर्यादित नाही. तिथे रोजगाराचाही प्रश्न आहे, विशेषतः छुपी बेरोजगारी. नेमका तोच मुद्दा. त्यासाठी दुसरी योजना आहे ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता कार्यक्रम. याचा उद्देश फक्त शेतीला नाही, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणं आहे. ओके. शेतीमधील छुपी बेरोजगारी किंवा अल्परोजगाराची समस्या सोडवण्यासाठी हा एक व्यापक, बहुक्षेत्रीय कार्यक्रम असेल. आणि पहिल्या टप्प्यात 100 विकसनशील कृषी जिल्ह्यांचा यात समावेश आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डाळी. डाळींचे भाव वाढले की सर्वसामान्यांचं बजेट कोलमडतं. त्याबद्दल काही ठोस पाऊल उचललं आहे का? हो, नक्कीच. त्यासाठी डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भरता मिशन सुरू केलं आहे. हे 6 वर्षांचं मिशन असेल. 6 वर्ष? हो. आणि यात प्रामुख्याने तूर, उडीद आणि मसूर या डाळींवर लक्ष केंद्रित केलं जाईल. यातली विशेष गोष्ट म्हणजे नाफेड म्हणजे NAFED आणि NCCF म्हणजे NCCF
या सरकारी संस्था थेट शेतकऱ्यांकडून पुढची 4 वर्ष या डाळींची खरेदी करतील. अच्छा, म्हणजे शेतकऱ्यांना एक निश्चित बाजारपेठ मिळेल. अगदी, आणि योग्य भावही मिळेल. या मोठ्या योजनांसोबतच शेतीसाठी अजून काही छोट्या पण महत्वाच्या घोषणा आहेत का? आहेत ना. उदाहरणार्थ भाजीपाला आणि फळांसाठी एक व्यापक कार्यक्रम सुरू केला जाईल, जो उत्पादन, पुरवठा आणि प्रक्रिया या संपूर्ण साखळीवर लक्ष देईल. म्हणजे फार्म टू फॉर्क सारखा काहीतरी. बरोबर, त्याच घरतीवर. याशिवाय बिहारमधील मखाना उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी मखाना मंडळाची स्थापना केली जाईल. आणि बियाणे, मत्स्य व्यवसाय याबद्दल काही? हो, उच्च उत्पन्न देणाऱ्या 100पेक्षा जास्त प्रकारच्या बियाणांसाठी एक राष्ट्रीय अभियान सुरू होईल. अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर शाश्वत मत्स्यपालनासाठी एक विशेष आराखडा तयार केला जाईल. ओके. कापूस उत्पादकांसाठी लांब धांड्याच्या कापसाला प्रोत्साहन देण्यासाठी 5 वर्षांचं अभियान आहे. आणि एक मोठी दिलासादायक बातमी म्हणजे किसान क्रेडिट कार्डची म्हणजे KCCची कर्जमर्यादा 3 लाखांवरून आता 5 लाख रुपये करण्यात आली आहे. ही खूप मोठी वाढ आहे. आणि आसाममधल्या युरिया प्रकल्पाबद्दलही काहीतरी आहे नाही का? हो, आसाममधील नामरूप येथे वार्षिक 12.7 लाख मेट्रिक टन क्षमतेचा नवीन युरिया प्रकल्प उभारला जाईल. म्हणजे कृषी क्षेत्रात उत्पादन वाढवण्यापासून ते शेतकऱ्यांच्या हातात अधिक पैसा देण्यापर्यंत सरकार लक्ष देत आहे. पण शेतीवरचा भार कमी करायचा असेल तर ग्रामीण आणि निमशहरी भागात रोजगाराच्या संधी निर्माण व्हायला हव्यात. आणि इथेच विकासाच्या दुसऱ्या इंजिनची म्हणजेच MSME क्षेत्राची भूमिका महत्वाची ठरते. बरोबर. आणि याच MSME क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात एक खूप मोठी आणि बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली घोषणा झाली आहे त्यांच्या वर्गीकरणाच्या निकषांमध्ये. अच्छा, ती डेफिनेशन बदलली आहे. होय. गुंतवणूक मर्यादा 2.5 पटीने आणि उलाढाल मर्यादा दुप्पट केली आहे. या बदलाची मागणी खूप दिवसांपासून होती. यामागे नेमका काय विचार आहे? यामागे एक मोठी अडचण होती. अनेक उद्योग ठराविक मर्यादेनंतर आपला विस्तार मुद्दाम थांबवत होते. कारण त्यांना MSMEचे फायदे गमवायचे नव्हते. अगदी, जसे की स्वस्त कर्ज किंवा सरकारी मदत. यामुळे कंपन्या लहानच राहायच्या. या नवीन बदलामुळे कंपन्यांना न घाबरता वाढण्याची संधी मिळेल आणि ते अर्थव्यवस्थेत अधिक योगदान देऊ शकतील. मग हे नवीन निकष नेमके काय आहेत? आपण एक एक करून पाहू. सूक्ष्म उद्योगासाठी म्हणजे मायक्रो एंटरप्राइजसाठी गुंतवणुकीची मर्यादा आधी 1 कोटी होती, ती आता 2.5 कोटी झाली आहे. 2.5 पट वाढ. हो, आणि उलाढालीची मर्यादा 5 कोटींवरून 10 कोटी झाली आहे, म्हणजे दुप्पट. ठीक आहे. आता लघु उद्योगाबद्दल सांगा. लघु उद्योगासाठी म्हणजे स्मॉल एंटरप्राइज गुंतवणुकीची मर्यादा 10 कोटींवरून 25 कोटी केली आहे आणि उलाढालीची मर्यादा 50 कोटींवरून 100 कोटी केली आहे. म्हणजे इथेही तेच गुणोत्तर आहे. आणि मध्यम उद्योगाचं काय? मध्यम उद्योगासाठी मीडियम एंटरप्राइज गुंतवणूक 50 कोटींवरून 125 कोटी आणि उलाढाल 250 कोटींवरून 500 कोटी केली आहे. परीक्षेच्या दृष्टीने हे नवीन आकडे खूप महत्वाचे आहेत. या वर्गीकरणाव्यतिरिक्त MSMEसाठी आणखी काय तरतुदी आहेत? अनेक आहेत. उद्यम पोर्टलवर नोंदणीकृत सूक्ष्म उद्योगांना 5 लाख रुपयांपर्यंतचं क्रेडिट कार्ड दिलं जाईल. पहिल्या वर्षी 10 लाख कार्ड देण्याचं लक्ष्य आहे. छान. आणि स्टार्टअप्ससाठी? स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी 10,000 कोटी रुपयांचा एक नवीन निधी स्थापन केला जाईल. आणि एक विशेष योजना आहे, नव उद्योजक योजना. ती कोणासाठी आहे? ज्या अंतर्गत 5 लाख महिला, अनुसूचित जाती आणि जमातींच्या नव उद्योजकांना 2 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जाईल. ही एक महत्वाची योजना आहे. हो, यासोबतच पादत्राणे, चामडे क्षेत्र, खेळणी क्षेत्र यांना जागतिक केंद्र बनवण्यासाठी आणि अन्न प्रक्रियेला चालना देण्यासाठी ही विशेष योजना आहेत. आणि हो, मेक इन इंडिया अंतर्गत राष्ट्रीय उत्पादन मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे. ठीक आहे. म्हणजे देशांतर्गत उत्पादन आणि गुंतवणुकीला चालना दिली जात आहे. आता वळूया तिसऱ्या इंजिनकडे, गुंतवणूक. यात पायाभूत सुविधा आणि मानवी विकास दोन्हीचा समावेश आहे. आधी मानवी भांडवलावर बोलूया. शिक्षण आणि आरोग्य. शिक्षण क्षेत्रात अनेक घोषणा आहेत. सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजनेचा विस्तार केला जाईल. सरकारी शाळांमध्ये 50,000 अटल टिंकरिंग लॅब्स उभारल्या जातील. 50,000? हो, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढेल. भारतनेटद्वारे सर्व सरकारी शाळांना ब्रॉडबँडने जोडलं जाईल. याशिवाय 5 IITचा विस्तार करून 6,500 विद्यार्थी क्षमता वाढ आणि शिक्षणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सला प्रोत्साहन देण्यासाठी 500 कोटींची तरतूद आहे. आणि आरोग्य क्षेत्रात? आरोग्य क्षेत्रात मनुष्यबळ वाढवण्यावर भर आहे.
पुढच्या 5 वर्षात 75,000 अतिरिक्त वैद्यकीय जागा निर्माण करण्याचं लक्ष्य आहे. यातल्या 10,000 जागा पुढच्या 1 वर्षातच तयार होतील. वाह! आणि एक महत्त्वाची घोषणा म्हणजे सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कॅन्सर सेंटर्स उभारली जातील, जिथे रुग्णांना दिवसभर उपचार घेऊन घरी जाता येईल. 2025-26 मध्येच अशी 200 केंद्र सुरू होतील. ही खूप दिलासादायक बातमी आहे. आता शहरी विकास आणि कामगारांबद्दल बोलूया. PM स्वनिधी योजनेचा विस्तार केला जाईल. गिग कामगारांना, म्हणजे जे स्विगी, झोमॅटो, उबरमध्ये काम करतात, त्यांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करून PM जन आरोग्य योजनेचा लाभ दिला जाईल. हा खूप मोठा वर्ग आहे ज्याला सामाजिक सुरक्षेची गरज आहे. बरोबर. आणि शहरांच्या विकासासाठी 1,00,000 कोटी रुपयांचा शहरी आवाहन निधी आहे. आता पायाभूत सुविधांबद्दल बोलूया. इथेच आपण भांडवली खर्चाचा उल्लेख केला होता. हो, इथे सर्वात मोठी घोषणा म्हणजे राज्यांना पायाभूत सुविधांसाठी 1.5 लाख कोटी रुपयांचं 50 वर्षांसाठीचं व्याजमुक्त कर्ज दिलं जाईल. 50 वर्षांसाठी व्याजमुक्त. हो, यामुळे राज्य स्वतःहून मोठे प्रकल्प हाती घेण्यासाठी प्रोत्साहित होतील. यासोबतच मालमत्ता मुद्रीकरण 2.0 ही योजना आहे. मालमत्ता मुद्रीकरण किंवा ॲसेट मॉनिटायझेशन हा शब्द आपण नेहमी ऐकतो, पण सोप्या भाषेत याचा अर्थ काय? सोपा आहे. सरकार आपल्या मालकीच्या पण कमी वापरल्या जाणाऱ्या मालमत्ता, जसे की जमीन, इमारती किंवा रस्ते विकत नाहीत, तर त्या खाजगी कंपन्यांना ठराविक काळासाठी भाडेतत्वावर किंवा लीजवर देऊन त्यातून महसूल मिळवते. याच प्रक्रियेला मालमत्ता मुद्रीकरण म्हणतात. अच्छा. यातून सरकारने 2025 ते 2030 पर्यंत 10 लाख कोटी रुपये उभारण्याचं लक्ष ठेवलं आहे. आणि जलजीवन मिशनला 2028 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ऊर्जा क्षेत्रात काही नवीन दिसतंय का? इथे लघु मॉड्युलर रिॲक्टर्स किंवा SMRचा उल्लेख आहे. हो, ही एक भविष्यवेधी घोषणा आहे. SMR म्हणजे लहान आकाराचे अणुऊर्जा प्रकल्प. ते पारंपरिक अणुभट्ट्यांपेक्षा अधिक सुरक्षित आणि कमी जागेत उभारता येतात. म्हणजे हे भविष्यातलं तंत्रज्ञान आहे. अगदी. यासाठी 20,000 कोटी रुपयांचं एक अभियान सुरू केलं जाईल, ज्याद्वारे 2033 पर्यंत 5 स्वदेशी SMR कार्यरत करण्याचं उद्दिष्ट आहे. हा भारताच्या स्वच्छ ऊर्जा कार्यक्रमातला एक मोठा टप्पा ठरू शकतो. याशिवाय जहाज बांधणीसाठी 25,000 कोटींचा सागरी विकास निधी आणि उडान योजनेचा विस्तारही आहे. हे खूपच रंजक आहे. म्हणजे कृषी, उद्योग आणि पायाभूत सुविधा या तिन्ही इंजिनांना चालना दिली जात आहे. पण या सर्वांना गती देण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांची म्हणजेच इनोव्हेशनची गरज आहे. त्याबद्दल काही तरतुदी आहेत? अगदी बरोबर. इनोव्हेशनला या अर्थसंकल्पात विशेष महत्त्व दिलं आहे. खाजगी क्षेत्राला संशोधनासाठी म्हणजेच R&D साठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. 20,000 कोटी? हो. आणि डीप टेक स्टार्टअपसाठी, म्हणजे जे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करतात, त्यांच्यासाठी फंड ऑफ फंड्स तयार केला जाईल. फंड ऑफ फंड्स म्हणजे सरकार थेट स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणार नाही. बरोबर. याला तुम्ही असं समजू शकता की सरकार एका मोठ्या गुंतवणूक निधीमध्ये पैसे टाकत आहे. आणि हा मोठा निधी मग वेगवेगळ्या छोट्या व्हेंचर कॅपिटल फंडांना पैसे देईल, जे तज्ज्ञ कोणत्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करायची हे ठरवतील. म्हणजे धोका विभागला जातो आणि तज्ज्ञांचा फायदा मिळतो. अगदी. याशिवाय IIT आणि IISc सारख्या संस्थांमध्ये 10,000 प्रधानमंत्री संशोधन शिष्यवृत्ती दिल्या जातील. पिकांच्या 10 लाख जर्मप्लाझमसाठी दुसरी जीन बँक आणि 1 कोटी हस्तलिखितांचे जतन करण्यासाठी ज्ञान भारतम अभियान सुरू होईल. उत्तम. म्हणजे देशांतर्गत उत्पादन आणि गुंतवणुकीला चालना दिली जात आहे, पण या सगळ्याचा अंतिम उद्देश मेड इन इंडिया उत्पादनांना जगाच्या बाजारपेठेत पोहोचवणे हाच असणार. मग विकासाचं चौथं इंजिन म्हणजेच निर्यातीच्या आघाडीवर काय चित्र आहे? निर्यातीला चालना देण्यासाठी 3 प्रमुख पावलं उचलली आहेत. पहिलं म्हणजे विविध मंत्रालयांना सोबत घेऊन एक निर्यात प्रोत्साहन अभियान राबवलं जाईल. दुसरं, भारत ट्रेडनेट नावाचं एक ऑनलाईन व्यासपीठ तयार केलं जाईल. भारत ट्रेडनेट हे एक मोठं पाऊल वाटतं. सध्या निर्यातदारांना अनेक वेगवेगळ्या पोर्टल्स आणि विभागांशी सामना करावा लागतो. हे व्यासपीठ ते सोपे करेल का? हो, हाच त्याचा मुख्य उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आणि कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळाली तर आपल्या निर्यातदारांचा वेळ आणि पैसा वाचेल आणि ते जागतिक स्पर्धेत वेगाने पुढे जाऊ शकतील. आणि तिसरं पाऊल? तिसरं पाऊल म्हणजे जागतिक क्षमता केंद्रांना म्हणजे GCCsना
पुणे, नागपूर, नाशिक अशा श्रेणी 2 शहरांमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी एक राष्ट्रीय आराखडा तयार केला जाईल. या सर्व विकासाला पाठबळ देण्यासाठी मजबूत वित्तीय क्षेत्राची गरज असते. या क्षेत्रात काही महत्त्वाचे बदल केले आहेत का? हो, आणि त्यातही एक घोषणा खूप मोठी आहे. विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची म्हणजे FDIची मर्यादा 74% वरून 100% केली आहे. एक मिनिट, विमा क्षेत्रात 100% FDI हे खूप मोठं धोरणात्मक पाऊल आहे. याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या विमा पॉलिसीवर कसा होऊ शकतो? यामुळे जागतिक विमा कंपन्या भारतात येतील, स्पर्धा वाढेल, नवनवीन उत्पादने येतील आणि प्रीमियम कमी होण्याची शक्यता आहे. पण यात काही धोका नाही का? सरकारने एक अट घातली आहे. या कंपन्यांना मिळणारा संपूर्ण प्रीमियम भारतातच गुंतवावा लागेल, देशाबाहेर नेता येणार नाही. याशिवाय ग्रामीण भागासाठी नवीन ग्रामीण क्रेडिट स्कोअर फ्रेमवर्क येईल आणि जनविश्वास विधेयक 2.0 आणून 100पेक्षा जास्त लहान-सहान व्यावसायिक चुकांना गुन्हेगारी कक्षेतून बाहेर काढलं जाईल. म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेसवर भर आहे. हो, नक्कीच. तर आता आपण अर्थसंकल्पाच्या त्या भागाकडे वळतो जो थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम करतो, म्हणजेच प्रत्यक्ष कर, डायरेक्ट टॅक्स. हो, यातली सगळ्यात मोठी हेडलाईन काय आहे? अशी कोणती घोषणा आहे जिच्यामुळे सामान्य करदात्याला लगेच फरक पडेल? यातली सर्वात मोठी आणि थेट परिणाम करणारी घोषणा आहे नवीन कर प्रणाली म्हणजेच न्यू टॅक्स रेजिम अंतर्गत. अच्छा. आता वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही आयकर भरावा लागणार नाही. एक मिनिट, 12 लाखांपर्यंत शून्य आयकर? हो, शून्य आयकर. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो. नवीन कर प्रणालीमध्ये 12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर शून्य आयकर असेल. आणि पगारदार व्यक्तींसाठी यात काही विशेष तरतूद आहे का? हो, आहे. पगारदार करदात्यांसाठी 75,000 रुपयांची एक स्टँडर्ड डिडक्शन लागू आहे. अच्छा, स्टँडर्ड डिडक्शन. हो, त्यामुळे त्यांची प्रत्यक्ष करमुक्त मर्यादा 12.75 लाख रुपये होते. हे कसं? कारण त्यांच्या एकूण उत्पन्नातून आधी हे 75,000 रुपये वजा केले जातात आणि मग उरलेल्या रकमेवर कर लागतो. म्हणजे 12.75 लाखातून 75,000 गेले की उरतात 12 लाख आणि त्यावर कर शून्य. अगदी बरोबर. या निर्णयाचा सरकारच्या महसुलावर काय परिणाम होईल? कारण ही खूप मोठी सवलत आहे. नक्कीच. या कर सवलतीमुळे सरकारचा प्रत्यक्ष कर महसूल सुमारे 1 लाख कोटी रुपयांनी कमी होण्याचा अंदाज आहे. 1 लाख कोटी? हो, आणि एक महत्वाची नोंद इथे करायला हवी. हा मुद्दा प्रिलिम्स आणि इंटरव्ह्यू या दोन्हीसाठी महत्वाचा आहे. ठीक आहे. आता आपण नवीन कर रचनेतील स्लॅब्स तपशीलवार पाहूया. हो, मी कर दरांचा तक्ता म्हणजे इन्कम स्लॅब्स हळू आणि स्पष्टपणे वाचतो. चालेल. 0 ते 4 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर दर 0% आहे. 0%. 4 लाख ते 8 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर दर 5% आहे. ठीक आहे. 8 लाख ते 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर दर 10% आहे. पुढे 12 लाख ते 16 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर दर 15% आहे. ओके. 16 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर दर 20% आहे. ठीक आहे. 20 लाख ते 24 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर दर 25% आहे. आणि शेवटचा स्लॅब? आणि 24 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर कर दर 30% आहे. अच्छा. हा संपूर्ण स्लॅब स्ट्रक्चर प्रिलिम्समध्ये थेट विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. हे झालं मुख्य आयकराचं. पण याशिवाय TDS आणि TCS मध्ये काही महत्वाचे बदल झाले आहेत का? हो, अनेक महत्वाचे बदल आहेत. आपण एक एक करून पाहूया. सुरुवात ज्येष्ठ नागरिकांपासून करूया का? हो, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज उत्पन्नावरील TDS कपातीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. म्हणजे बँकेतल्या ठेवींवर जे व्याज मिळतं त्यावर बँक जो कर कापते ती मर्यादा. अच्छा. जुनी मर्यादा 50,000 रुपये होती, जी आता 1 लाख रुपये करण्यात आली आहे. म्हणजे दुप्पट केली आहे. हो, दुप्पट. आता भाड्याच्या उत्पन्नाबद्दल काय, म्हणजे रेंटबद्दल? भाड्यावर TDS लागू होण्याची मर्यादा आता वाढवली आहे. आधी किती होती? आधी ही मर्यादा वार्षिक 2.40 लाख रुपये होती. आता ती 6 लाख रुपये करण्यात आली आहे. म्हणजे महिन्याला 50,000 भाडं असेल तर TDS नाही. बरोबर. आणि जे लोक परदेशात पैसे पाठवतात म्हणजे LRS योजनेअंतर्गत त्यांच्यासाठी काही? हो, लिबरलाइज रेमिटन्स स्कीम या अंतर्गत परदेशात पैसे पाठवताना TCS म्हणजे टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स लागू होण्याची मर्यादा वाढवली आहे. ही मर्यादा आधी किती होती? जुनी मर्यादा 7 लाख रुपये होती, जी आता 10 लाख रुपये करण्यात आली आहे. अच्छा. धर्मादाय संस्था
म्हणजे चॅरिटेबल ट्रस्ट्स यांसाठी काही बदल आहेत का? हो, त्यांच्यासाठी एक मोठा दिलासा आहे. धर्मादाय संस्थांसाठी नोंदणीचा कालावधी 5 वर्षांवरून 10 वर्षांपर्यंत वाढवलाय. यामुळे काय फायदा होईल? यामुळे त्यांचं अनुपालन म्हणजे कंप्लायन्स सोपं होईल. त्यांना वारंवार नूतनीकरण करावं लागणार नाही. आणि घर मालमत्तेबद्दल म्हणजे हाऊस प्रॉपर्टी. हो, इथेही एक बदल आहे. आता करदात्यांना 2 स्वमालकीच्या घरांचं वार्षिक मूल्य 0 म्हणजे निल म्हणून दावा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. म्हणजे 2 घरांवर फायदा मिळेल? हो, राष्ट्रीय बचत योजनेबद्दल म्हणजे NSS बद्दल एक मोठी घोषणा झाली असं ऐकलंय. हो, ही खूप महत्वाची घोषणा आहे. 29 ऑगस्ट 2024 नंतर राष्ट्रीय बचत योजनेतून काढलेल्या रकमेवर पूर्णपणे कर सूट मिळेल. पूर्णपणे? हो, पूर्णपणे. अच्छा. आणि हाच लाभ NPS वात्सल्य योजनेला सुद्धा लागू होईल, हे लक्षात घ्यायला हवं. आणि स्टार्टअप्स नवीन उद्योगांना चालना देण्यासाठी काही आहे का? हो, स्टार्टअप्सना कर सवलती मिळण्यासाठी त्यांच्या स्थापनेची म्हणजे इन्कॉर्पोरेशनची मुदत वाढवून 1 एप्रिल 2030 पर्यंत करण्यात आली आहे. ठीक आहे. तर हे झालं प्रत्यक्ष करांबद्दल. आता आपण अप्रत्यक्ष करांकडे वळतो, ज्याचा परिणाम उत्पादन, आयात निर्यात आणि वस्तूंच्या किमतींवर होतो. बरोबर. यात सीमा शुल्काच्या म्हणजे कस्टम्स ड्युटीच्या रचनेत काही मूलभूत बदल झाला आहे का? होय, एक मोठा बदल म्हणजे सरलीकरण. ते कसं? आधी 7 वेगवेगळे टॅरिफ दर होते. ते आता रद्द करून फक्त 8 टॅरिफ दर ठेवण्यात आले आहेत. अच्छा, म्हणजे वर्गीकरण सोपं होईल. हो, यामुळे पारदर्शकता आणि सुलभता वाढेल. आता आपण विशिष्ट वस्तूंवरील बदलांबद्दल बोलूया. औषध क्षेत्रात काय बदल आहे? आरोग्य क्षेत्रासाठी एक चांगली बातमी आहे. 3 जीवनरक्षक औषधे. उदाहरणार्थ कॅन्सरच्या उपचारासाठी वापरली जाणारी काही औषधं ती सीमा शुल्कातून पूर्णपणे माफ करण्यात आली आहेत. म्हणजे ती स्वस्त होतील. नक्कीच. खनिजे आणि बॅटरी उत्पादनाबद्दल काय? कोबाल्ट, लिथियम आयन बॅटरी स्क्रॅप आणि इतर 12 अत्यावश्यक खनिजांना सीमा शुल्कातून सूट देण्यात आली आहे. याचा फायदा काय? याचा थेट फायदा मेक इन इंडिया आणि हरित ऊर्जेला होईल, कारण या गोष्टी बॅटरी उत्पादनासाठी लागतात. बरोबर. आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात काय चित्र आहे? इथे 2 प्रकारचे बदल आहेत. मोबाईल आणि EV बॅटरी उत्पादनासाठी लागणाऱ्या घटकांवर सीमा शुल्कात सूट दिली आहे. अच्छा, म्हणजे देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन? हो, पण इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले म्हणजे IFPD वरील शुल्क 10% 20% केलं आहे. ते का? जेणेकरून आयातीपेक्षा स्थानिक उत्पादनाला चालना मिळेल. आणण्याचा प्रयत्न दिसतोय. हो, जहाज बांधणी उद्योगाला काही दिलासा मिळाला आहे का? हो, त्यांच्यासाठी एक मोठी घोषणा आहे. जहाज बांधणीसाठी लागणारा कच्चा माल आणि सुटे भाग यांना पुढील 10 वर्षांसाठी सीमा शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे. 10 वर्षांसाठी? ही मोठी गोष्ट आहे. हो, खूप मोठी. दूरसंचार आणि चर्मोद्योगात काही बदल आहेत? हो, दूरसंचार क्षेत्रातील इथरनेट स्विचेसवरील शुल्क 20% 10% कमी केले आहे. अच्छा. आणि चर्मोद्योगासाठी वेट ब्लू लेदरवरील सीमाशुल्क पूर्णपणे रद्द केले आहे. तर हे झाले दरांमधील बदल. पण व्यापाराला चालना देण्यासाठी इतर कोणत्या उपाययोजना आहेत का? आहेत. व्यापार सुलभतेसाठी 2 महत्वाच्या तरतुदी आहेत. कोणत्या? पहिली म्हणजे आयात मालाच्या मूल्यांकनाची म्हणजे व्हॅल्युएशनची कमाल कालमर्यादा आता 2 वर्ष निश्चित करण्यात आली आहे. यामुळे अनिश्चितता कमी होईल. बरोबर. आणि दुसरी तरतूद स्वेच्छा अनुपालन म्हणजे व्हॉलंटरी कंप्लायन्ससाठी आहे. यात काय आहे? या नवीन तरतुदीनुसार उद्योजक व्याज भरून कर भरू शकतात आणि त्यांना दंड माफ केला जाईल. म्हणजे दंडाची रक्कम माफ होईल. हो, यामुळे कर भरण्यास प्रोत्साहन मिळेल आणि खटले कमी होतील. हा मुद्दा महत्वाचा वाटतोय. हो, हा मुद्दा मेनसाठी विश्लेषणात्मक आहे, कारण तो ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि सरकारच्या कर धोरणांवर प्रकाश टाकतो.